सभापती महोदय, माननीय सहकार मंत्र्यांना राईट टू रिप्लायमध्ये माझे दोन विषय आहे की जी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 तिचे अजून 5,975 कोटी रुपये देणं बाकी एक, आणि महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2020 हिचे सुद्धा 40,30,00,000 रुपये द्यायचे आहे। आपण या नवीन कर्जमाफीच्या योजनेमध्ये 200 कोटी प्रोव्हिजन फक्त केलेली आहे। प्रत्यक्षात 6,010-15 कोटी एवढं त्याच्यात प्रोव्हिजनची आवश्यकता आहे। याचाच अर्थ जर आपण प्रोव्हिजन नाही केले तर या लोकांची कर्जमाफी तशीच राहणार। याच्याविषयी सरकार काय करणार? एक, दुसरं जे नियमित कर्जफेड करतात त्यांना पंजाबराव देशमुख जी व्याज सवलत योजना याच्यासाठी सरकार पुरेशी तरतूद करत नाही, कारण ही योजना अतिशय चांगली आहे। पंजाबराव देशमुखांच्या नावाने सुरू केलेली व्याज सवलत योजना। माझा कृषी मंत्र्यांना सहकार मंत्र्यांना हा मुद्दा होता। दुसरा माझा मुद्दा माननीय कृषी मंत्र्यांना, जे ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनचे जे महा-डीबीटीवर आपण जसं आता तुम्ही दुसरं नवीन सांगितलं CBDC, पण आधीचं जे महा-डीबीटी आहे याच्यावर अजून बऱ्याच लोकांचं अनुदान प्रलंबित आहे। खूप लोकांचं आहे, माझ्याकडे संख्या नाही पण अनुदान प्रलंबित आहे। याची प्रतीक्षा यादीनुसार आपण देतो, मग ते कधी देणार हा एक माझा प्रश्न आहे। हा एक माझा याच्यातला खुलासाची आवश्यकता। आणि दुसरं, पीक विम्याच्या बाबतीत असं म्हणावं लागेल की जे 4 ट्रिगर आहे हे बघ, तुमचा मुद्दा तुम्ही पैसे वाचवले, तुम्ही सांगितलं की विम्याचं पैसे आम्ही दुसरीकडे दिलं, परंतु विम्याचे तुम्ही खरोखर पैसे वाचवले परंतु शेतकऱ्यांना ते दिलेले नाही। आणि ह्या ट्रिगर काढल्यामुळं शेतकऱ्यांना यावर्षीचा मागच्या वर्षीचा यावर्षीचा विमा अतिशय कमी मिळालेला आहे, शेतकऱ्यांनी नोंदणीसुद्धा कमी केलेली आहे। आणि म्हणून मला असं वाटतं हे 4 ट्रिगर तुम्ही सुरू केले। हे बघ, केंद्र पैसा देतो, तुम्ही सांगते एकीकडे 1 रुपयाच्या विम्यामुळे तुम्ही जर 5,000-6,000 कोटी रुपये वाचवत असाल तर शेतकऱ्यांना मला असं वाटतं आपण हे 4 ट्रिगर सुरू केले तर शेतकऱ्यांच्या साठी हे 4 ट्रिगर सुरू करणं अतिशय आवश्यक आहे। नाही तर ही पीक विमा पूर्ण बंद करा मग तुम्ही, नाही तर उगाच नावाला चालू तरी नका ठेवू पीक विमा योजना। एक तर पूर्ण बंद करा, नाही तर 4 ट्रिगर सुरू करा। उगाच बाकीच्या राज्यात नाही म्हणण्याला अर्थ नाही, बाकीच्या राज्य वेगवेगळ्या पद्धतीनं शेतकऱ्याला मदत करतं मोफत। मला असं वाटतं एक तर पीक विमा योजना पूर्ण बंद करावी, नाही तर हे 4 ट्रिगर सुरू करावे। याच्यासाठी सरकारने पावलं उचलण्याची आवश्यकता आहे। दुसरं, मान्य पाटील साहेब, OTSची एक अडचण आहे आणि आपण सांगितलं की 31 मार्च 2027 बँका कोणाचंही ऐकत नाही। तुम्ही सांगितलं मुख्यमंत्री वगैरे, मी सांगेल पंतप्रधानांचं सांगितलं तरी बँका ऐकत नाही, स्पष्ट सांगायचं आता। त्यामुळं OTS झाल्यावर कर्ज मिळत नाही आणि आता कर्जाची वेळ आहे। आता तुम्ही शेतकरी आहे, मी शेतकरी आहे, मला असं वाटतं कर्ज आताच लागत असतं। जर तुम्ही एक तर क्लॅरिटी काहीच नाही, खात्यात पैसे पण नाही आणि 2027 पण तुम्ही भरा म्हणतात, म्हणजे मी कर्ज बाजारीच राहणार आहे। जर मी कर्ज बाजार तर मला बँक 1 रुपया सुद्धा देणार नाही। तुम्ही किती वरून आदेश दिले, किती मुख्यमंत्र्यांची बैठक झाली तर कोणतीच बँक ऐकणार नाही। मग याच्याविषयी सुद्धा तोडगा काढण्याची आवश्यकता आहे, त्याचा सुद्धा खुलासा सरकारने करावा। धन्यवाद। थँक्यू।